बरं ऐका ना, तुम्हाला माहिती आहे का, एका मराठी कुटुंबाला दहिसर मुंबईमध्ये मारहाण करण्यात आली होती 5-6 दिवसापूर्वी. ही बातमी मोठ्या प्रमाणात दाखवली गेलीच नाही, कारण मार खाणारी व्यक्ती मराठी होती आणि मारहाण करणारे शिंदे पक्षाचे अमराठी कार्यकर्ते. बातमीनुसार कुटुंबातील महिलेकडे कार्यकर्ते वाईट नजरेने बघतात, प्रचारासाठी थेट घरात शिरतात. त्या महिलेच्या नवऱ्याने जेव्हा त्यांना विरोध केला, तेव्हा कार्यकर्ते 50 ते 60 लोकांना कॉल करून त्या नवऱ्याला आणि दिराला मारहाण करतात, कधी दगडाने तर कधी पक्षाच्या झेंड्याने. ह्या कुटुंबाला लहान बाळही आहे आणि त्या महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्या नवऱ्यावरती खोट्या विनयभंगाच्या केसमध्ये अडकवलं गेलंय. आता प्रश्न त्या लाडक्या भावांना आहे, तुमचेच कार्यकर्ते जर असे वागत असतील तर लाडक्या बहिणी सुरक्षित कशा राहतील? तुम्ही म्हणता आम्ही मराठी माणसासोबत आहे, मग मराठी माणूस का मार खातोय तुमच्याच कार्यकर्त्यांकडून? खरं तर कोणालाच विनाकारण मारहाण होऊच नये आणि नागरिकांचं घर म्हणजे तुमच्या प्रचाराचं मैदान नाही. मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास करायचा आहे ना, मग इथल्या स्थानिकांवरती का अन्याय करता? फक्त पोलीस केस करून काय होणार? अशा कितीतरी स्थानिकांवरती रोज अन्याय होतो, तुम्हाला कधी दिसणार? आणि एवढी हिंमत येतेच कुठून, जरा सांगा महाराष्ट्राच्या जनतेला. हे माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची मोठी खायली.